अजित पवारांच्या अपघाता प्रकरणात मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी चौकशीमध्ये रस घेतला पाहिजे, तर गुन्हा का नोंदवला जात नाही याबाबत मुख्यमंत्र्यांना सवाल केला पाहिजे, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची महासभा घेण्यास विलंब का होतोय? कुणाच्या दबावामुळे महासभेला विलंब होतो, असा सवाल शिवसेना युबीटीचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी केला. बिनविरोध महापौर उपमहापौर निवड झाल्याच्या नंतर अद्यापही महासभेची तारीख स्पष्ट न झाल्यानं शिवसेना युबीटी आक्रमक झाली आहे. वसई विरारमध्ये भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली. वसईतील भाजपच्या फायर ब्रँड नेत्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट साधना धुरी यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश कार्यक्रम पार पडला. मुंबई महापालिकेच्या 36,000 कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपनं घेतला आहे. मुंबईतील विविध विकास कामांसाठी या ठेवींचा वापर होणार आहे. यावर किती ठेवी मोडल्या याची श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षानं केली. बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बदलापुरात जाऊन माहिती घेतली. त्यांनी महिला बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या प्रकरणातल्या आरोपींना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावणार. राज्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची मुदत संपली असून उर्वरित ग्रामपंचायतींची मुदत 28 फेब्रुवारीला संपली. मात्र अद्याप निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यानं राज्य सरकारनं मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापुरातील गोकुळ निवडणुकीचा बिगुल वाजला. यासाठीची ठराव संकलन प्रक्रिया 9 मार्चपासून सुरू होणार आहे. 5 वर्षांपूर्वी गोकुळची निवडणूक झाली होती. विद्यमान संचालकांची मुदत 4 मे 2026 रोजी संपणार आहे. ठाणे महापालिकेची महासभा पुढे ढकलण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. त्यामुळे स्थायी समितीसह स्वीकृत विषय समिती सदस्यांची निवड लांबणीवर पडणार आहे. रमजानचा महिना आणि होळीचा सण असल्यानं सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापौरांकडे केलेल्या मागणीनंतर ही सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिकेने यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते कामांसाठी भरघोस तरतूद केली. गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 2,650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे गोरेगाव ते मुलुंड हे अंतर 20 मिनिटांमध्ये कापता येणार आहे. भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या गृह विभागात खरेदी करण्यात आलेली महागडी उपकरणं आणि वाहनं वापराविना धूळ खात पडली आहेत. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प शनिवारी स्थायी समितीच्या समोर सादर केला जाणार आहे. स्थायी समितीच्या नवीन सभापतींची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी होणाऱ्या पहिल्या विशेष सभेत त्याचं सादरीकरण देखील होणार आहे. रायगड जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर पनवेल तालुक्यातील कोरलवाडी आणि घेरावाडीमधील ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. 40 घरांसाठी मंजूर झालेलं जलजीवन मिशन योजनेचं 3 वर्षांपासून पूर्ण झालं नाहीये. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करावी लागते. यवतमाळमध्ये जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या देखभाल दुरुस्तीचं काम करणार आहेत. 16 जिल्ह्यातील टेक्निशियन आंदोलनाला बसलेले आहेत. पगारवाढ, संरक्षण विमा, सेफ्टी किट तसंच टूल किट कर्मचाऱ्यांना देण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. भंडाऱ्यामध्ये कामगार विरोधी धोरणांच्या निषेधार्थ मजदूर संघानं सरकार जागवा आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामगार आक्रमक झालेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला. अकोल्यात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी हेक्टरी 17,000ची मदत जाहीर झाली. मात्र ती मदत अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नसून ती रक्कम तत्काळ जमा करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. रमजान महिन्यामुळे सुकामेव्याला मागणी वाढली आहे. पुढच्या आठवड्याभरात सुकामेव्याच्या मागणीमध्ये आणखी वाढ होणार आहे. खजुराला देखील मागणी वाढलेली आहे. मुंबईत रमजान महिना सुरू झाल्यामुळे कलिंगडाला मागणी वाढली आहे. 3 दिवसात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1,940 टन कलिंगडची आवक झाली. तर पुढील संपूर्ण महिना मोठ्या प्रमाणात कलिंगडाची विक्री होण्याचा अंदाज आहे. अकोला जिल्ह्यातील उंडा इथं वऱ्हाडी कवी विठ्ठल कुलट यांनी आपल्या वडिलांच्या दशक्रियेतनं स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला. दशक्रियेचे सर्व विधी घरातल्या महिलांनी पार पडले. तर चितेची राख नदीत विसर्जित न करता शेतामध्ये खड्डा करून विसर्जित करण्यात आली आहे. मुंबईतील बेकायदेशीर झाडांची कत्तल टाळण्यासाठी मुंबई पोलीस सतर्क झाले. होळीसाठी झाडं किंवा फांद्या तोडल्यास संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे झाडाभोवतीचं पोलीस गस्त वाढवण्याबाबत पोलीस आयुक्तालयाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. प्रवाशांना धमकावून जादा भाडं घेत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कॅब आणि रिक्षाचालक यांच्या विरोधात कारवाईसाठी मोहीम राबवण्यात येते आहे. मुंबईत लोकलमधील महिलांसाठी राखीव डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पुश टू टॉक बटन उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर महिलांच्या डब्याजवळ पोलीस अंमलदार, MSF आणि होमगार्ड यांची ड्युटी नेमण्यात आलेली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत गणवेशधारी सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. कल्याण पूर्वमधील आनंदवाडी परिसरात रस्त्यावर मोठा कचरा टाकला जातो, त्यामुळे अस्वच्छता पसरली. महापालिकेनं शून्य कचरा मोहीम, कचरा कुंडी मुक्त प्रभाग ही संकल्पना सुरू केली आहे.